मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। सलगर येथील BS पाटील विद्यालयात स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात। सलगर येथील सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या BS पाटील विद्यालय व कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सुमनताई खाडे उपस्थित होत्या। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली। संस्थेचे मुख्याध्यापक SG स्वामी सर यांनी प्रास्ताविक करून विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण करून गुणगौरव करण्यात आला। यावेळी नामवंत कथा कथनकार अनिल शिंदे यांनी काही विनोदी किस्से व कथा सांगून भावनिक वातावरण केलं। दुपारच्या सत्रात विविध कलागुण दर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून काही गाण्यावरती नृत्यही सादर केले। ज्योतिराम पाटील यांनी मोबाईलचा मर्यादित वापर व डिजिटल अरेस्ट बाबत मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन त्यागराव पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, कवठेमहांकाळ सौ सुमनताई खाडे, सौ अंजया पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर, दिनेश पोद्दार, मुख्याध्यापक SG स्वामी, SR भिसे व संस्थेचे सर्व सदस्य तसेच स्नेहसंमेलन प्रमुख CAA कोरवी व ND साबळे उपस्थित होते। उभ्या आडव्या वाऱ्यांना हायदस मांडला होता। वारं ब्या सुटलं होतं, पडत होते वारं ब्या सुटलं होतं। गावंदरीची झाडं उभी होऊन जमिनीला नाक घासत होती। वारं ब्या सुटत्याला बघून ही म्हातारी माणसं म्हणायला लागली, तरण्या पावसानं उडान मारला आणि म्हातारा पाऊस घोळ करणार। माणसांचं खरंच होतं। एक दोन दिवस निघून गेलं आणि पन्हाळगडावरनं ढगाचा किंजाळच्या किंजाळ आला। बघता बघता हवेत गार वारा सुटला आणि बघता बघता पावसाला सुरुवात झाली। पाऊस म्हणजे साऱ्या दुनियेचं दान, पाऊस म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जीवन। गच्च्यात आलेली पिकं घरात धान्य घेऊन येणार म्हणून माणसाची तोंड भवारली। अरे म्हणला, प्रत्येक जण म्हणाला मला खंडीभर धान्य होणार, अरे मला घरात धान्य ठेवायला जागा राहणार नाही। माणसांचं खरंच होतं, पण पाऊसच तो कोसळतच राहिला, एकसारखा कोसळतच राहिला। जळ थळ पाणीच पाणी, लाल भडक पाणीच पाणी। झाडं उभी होऊन जमलेला ना घासा लागली। घराच्या कौलावरनं उभ्या येतानासारखा वारा घुमा लागला होता। तुम्हाला सांगतो, गवर घुमल्यासारखा पाऊस घुमत होता आणि पीर अंगात आल्यासारखा पाऊस नाचत होता। आणि मग माणसांची तोंड म्हावरलेली आकसून गेली। इकडं जनावरांनी चगाळा चोथा मिळाला। माणसाने वल्ली वैरण भिजून गेली होती आणि वाळली वैरण संपली होती। त्यामुळं माणसाने झाडाचा पाला आणून गाठला, तो सुद्धा संपला। जनावर घुनीत मुंडी घालून एकसारखी निपचित पडलेली। तिकडे माणसांची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट झाली होती। अहो, दिवसभर काम करावं आणि संध्याकाळी चूल पेटवावी, अशाच्या घरातलं सुद्धा सारं संपलं होतं।